नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. काही प्रेक्षकांना ही चर्चा थोडीशी एकांगी झाली आहे असं वाटू शकतं आणि ते का मी म्हणतो ते तुम्हाला लक्षात येईल. पण तरीसुद्धा ह्या वास्तूचं खूप मोठं असं ऐतिहासिक महत्त्व आहे. किमान पक्षी 100-125 वर्ष झालेली कोलकात्यातली ही महाराष्ट्र सदन हीच ना, महाराष्ट्र मंडळ. बाहेर सदन बोर्ड आहे का? नाही, महाराष्ट्र निवासी मंडळ. आणि ह्या मंडळाला 101 वर्ष झाली. बरोबर. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे आज ज्या बंगालच्या मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी, त्या मला वाटतं गणपतीच्या पहिल्या दिवशी येतात का? हां, हे घ्या. पहिल्या दिवशी चीफ मिनिस्टर दरवर्षी पहिल्या दिवशी येतात त्या आणि आरतीच्या नंतर त्या स्वतः पूजा करतात आणि प्रसाद देऊन जातात. पण हा सौहार्द कसा काय जुळला? कुठचा? त्यांचं येणं असं हां, त्या ज्यावेळेस हे जवळचं. झाल्यानंतर चीफ मिनिस्टर झाल्यानंतर त्यांना ह्या संस्थेबद्दल खूप आदर होता. आणि त्याचं एक कारण पण आहे. त्याचं एक कारण होतं, त्यामुळे ते यायचे. हां. त्याच्या आधी ज्यावेळेस सिद्धार्थ शंकर रे होते तेही यायचे इथे. ज्यावेळेस ते होते तेव्हाही यायचे ते. पण प्रत्येक वेळेस कोण? हां 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 सर, ते हे असं आहे की तृणमूलचं तुम्ही म्हणाला होता तसं तृणमूल इकडनंच सुरुवात झाली. त्याचं कारण काय आहे की आमच्या ममता दिदी म्हणतो त्या काँग्रेसमध्ये होत्या आणि काँग्रेसमध्ये त्यांना खूप रेस्टलेस वाटायचं की काही हे नाही, म्हणजे आपण काही करत नाही असं. म्हणून ती नेहमी प्रोटेस्ट करायची इंटरनली. ते मग शेवटी साधारण 97-98च्या बाजूला 1997-98च्या बाजूला तिने वेगळी पार्टी लॉन्च केली, तृणमूल. तिचं घर पण इकडनं जवळजवळ 1-1.5 किलोमीटर तिच्या मध्येच आहे, जवळच आहे. आणि ही कॉन्स्टिट्युएन्सी ती जी आपण म्हणतो की भवानीपूर, तर आपलं याचे पाटली एरिया पूर्ण भवानीपूर. तुम्ही सगळे भवानीपूरचे मतदार का? मग नाही नाही. आमची घरं जशी आहेत तशी मतं त्या एरियाप्रमाणे. पण मी हे जे सांगतोय महाराष्ट्राला ते बरोबर आहे का की तृणमूल काँग्रेसची स्थापना ह्या हॉलमध्ये? हो बरोबर. इकडे मोठा हॉल जो आहे ना आपला टिळक हॉल, टिळक सभागृह, तिकडे सुरू झाली. तेच मी सांगत होतो 1998मध्ये साधारण जेव्हा स्प्लिट झाली किंवा ती बाहेर निघाली तेव्हा तिने मग काही ठिकाणून डोनेशन वगैरे हे करून ते तयार केलं आणि ती इकडे आली आपल्या इकडच्या महाराष्ट्र निवासच्या प्रेसिडेंटकडे, त्यांच्याकडे अध्यक्षांकडे आली आणि म्हणाली की आम्हाला असा हॉल पाहिजे, पण कुठे आम्हाला परवडेल अशी जागा होत नाही. तेव्हा त्या काळी म्हणजे 1998मध्ये मला वाटतं 1 जानेवारीला तिने इकडे मीटिंग केली हॉलमध्ये आणि तिथपासून सुरू झाली. म्हणून त्याच्यानंतरपासून तिला ते आहे. आणि ती जवळजवळ तृणमूलचे जेवढे जुने आहेत कार्यकर्ते सगळ्यांना माहिती आहे ते, म्हणून ते तेवढं सांभाळून घेतं, भाव देतात म्हणा, किंवा त्यांना आपुलकी आहे आपल्या महाराष्ट्र निवास महाराष्ट्र मला मंडळ. कोणीतरी सांगितलं की त्या मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याने यातल्या काही सदस्यांना बोलावून पण घेतलं वगैरे. हां, ते त्याच्यानंतर जेव्हा ते ज्या दिवशी हे होतं म्हणजे ती जिंकली जेव्हा 2011मध्ये, तेव्हा तिने इकडचे आमचे जे कार्यकर्ते वगैरे होते म्हणा तुम्ही, सेक्रेटरी वगैरे आणि प्रेसिडेंट सेक्रेटरी, त्यांना कमिटीवाल्यांना काही जणांना बोलवलं. म्हणजे जेव्हा ती खुर्चीवर बसली ॲज अ मुख्यमंत्री, ॲज अ चीफ मिनिस्टर, तेव्हा ती मुद्दामून तिने सगळ्यांना बोलवून घेतलं, आपल्या काही लोकांना बोलवून घेतलं. पण मग आता तुम्ही एवढी वर्ष त्यांना बघताय ॲज अ चीफ मिनिस्टर, हाऊ डू यू रेट हर पॉलिटिक्स? इट हॅज चेंज अ लॉट. बरंचसं बदललं आहे. सुरुवातीला जे होतं, सुरुवातीला आम्ही कमीत कमी विचार करायचो की ती अगदी म्हणजे क्लीन आणि हे आहे, तिला विशेष काय खाण्यापिण्याचा विशेष नाही किंवा असं नाही. आणि ती म्हणजे लोकांकरता भांडायला निघायची असं. त्याच्यानंतर हळूहळू ॲक्च्युली जसं पॉलिटिक्समध्ये होतं असं मला वाटतं, मला विशेष त्याच्यात एक्सपिरियन्स नाही,
की ते हळूहळू ते मग ते बाकीचे जे जमा होतात लोक आजूबाजूला गोळा होतात आणि मग पॉवर म्हणतात पॉवर करप्ट तसं हा तर त्याच्यामध्ये हळूहळू ती ती वाहत गेली म्हणून हे आणि हे ॲक्च्युली ट्रेडिशन थोडंफार का जास्ती आलं ते CPM-कडनंच आलं. CPM-कडनंच आलं तो सुरुवातीला. कॅडरच सगळा कॅडरच CPM-चाच तोच हे केला ना, तिने तेच केलं. तिने त्यांच्याच हे घेतले. फक्त त्यांची आयडिओलॉजी जी होती आणि हिची सुरुवातीला होती ती तुम्हाला म्हटलं ना की काँग्रेसचीच होती ती. तर म्हणून तशी त्याप्रमाणे होता म्हणून नाही रेल्वे मिनिस्टर होते ते NDA मध्ये तृणमूलमध्ये तृणमूलमध्ये आल्यानंतर झाले. ठीक आहे. हा ही गोष्ट आहे मग की हे जे कॅडर आहे हे कॅडर त्यांनी त्यांच्याकडे आल्यानंतर मग ती डिसेमिनेट मग व्हायला ते हळूहळू मग ते वोट करता पाहिजेत दुसरे लोक पाहिजेत बाहेरचे किंवा आपण म्हणतो ते रिजनल पॉलिटिक्स किंवा जातीवादीचं वगैरे आलं ते हळूहळू घुसत गेलं. जसं जसं तिला समजत गेलं की आपलं पॉवर कमी होते तेव्हा यांची मदत घेतली पाहिजे. नाही मला एक सांगा की भारतीय राजकारणामध्ये असं म्हणतात बरं का की तुम्ही प्रो मुस्लिम आहात. नाही तुमच्याकडे तुमच्यासाठीच आहे तो, माझ्याकडे वेगळा आहे. प्रो मुस्लिम आहात यांनी काही फार फरक पडत नाही, पण तुम्ही अँटी हिंदू आहात असं असेल तर मग मात्र त्रास होतो. आत्ता ममताची प्रतिमा काय? आता प्रतिमा असे आहे की ते शी हॅज बीन ओव्हर पॉवर्ड बाय द जवळचे जे आहेत. माझ्या आठवणीत एक 4-5 वर्षापूर्वी एकदा कुठेतरी ते जनगणमनाचं वगैरे जेव्हा चाललं होतं त्यावेळी त्यांच्या एका मीटिंगमध्ये पण खूप धांदल झाली होती. राईट. आणि म्हणजे खुर्च्या घेऊन मारामारी झाली होती हो ना काका. तर ते दॅट वॉज हे टर्निंग पॉईंट म्हणा किंवा दॅट वॉज अन इन्सिडन्स. नाही माझा प्रश्न काय होता की तुम्ही प्रो मुस्लिम आहात आणि फरक पडत नाही, पण ममता हे अँटी हिंदू आहेत असं सेंटिमेंट आहे का? मला तेवढं वाटत ओके, नाही. फाईन. अँटी हिंदू नसेल. थांबा मी पण तिला- ज्याच्याकडे माईक आहे त्यांना मी तिला त्याला संधी- वोट्स गोळा करायला जे लागतं सो शी गिव्स पॉवर्स टू द अदर्स. ओके फाईन. आणि आत्ता ह्या निवडणुकीत काय होईल? या निवडणुकीत आता बघायला पाहिजे. ॲक्च्युली काय तुम्हाला सांगतो एक जे की 5-6 वर्षापूर्वीच्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये त्यावेळेला BJPला 18 सीट्स मिळाल्या आउट ऑफ 40. लोकसभेला 2019ला हां मी तेव्हा ती निवडणूक कव्हर करायला इथेच होतो. तर तेव्हा मिळाल्या होत्या. आता त्याच्यानंतर काय झालं असं माझं मत आहे हो की त्याच्यानंतर जे BJPच्या बाजूने किंवा तिच्या अँटी जे 18 जण आले होते ते जिकडे राहतात त्यांच्या आजूबाजूला जे आहेत तर दे गॉट अंडर प्रेशर. अँड वेन दे गॉट अंडर प्रेशर दे वेंट बॅक टू तृणमूल. लॉट ऑफ देम बरेच जण परत गेले. आणि कारण ते बाकीची एरिया जी आहे कारण पॉलिटिक्समध्ये बरंचसे आहेत. आता पण तुम्ही जर बाहेर तिकडे गरियातला वगैरे हॉकर्सकडे गेलात तर दे मे बी हॅपी अबाउट हर. सो व्हॉट इज युअर टेक ऑन दिस इलेक्शन पर्टिक्युलरली? नाही इट इज व्हेरी. आता ते कसं सांभाळतायत ते बघायला पाहिजे. आता पण शहा भाजपसाठी येऊन बसले तिकडे बसले आहेत. सो हाऊ ही मॅनेजेस दिस थिंग्स. प्रेशर जे आहे ते वोटिंग जेवढं क्लिअर होईल फ्री होईल जसं ते SIR पण करतायत ते करतात. तर इफ इट इज क्लिअर देन BJP गेट्स अ गुड चान्स. फाईन. इतकं स्पष्ट तुम्ही मला सांगितलं, पण मला तुम्हाला हे विचारायचं आहे की सुवेंदू अधिकारी नंतर म्हणजे तसंही सुवेंदू अधिकारी काही फार त्यांनी एकदा नंदीग्राममध्ये त्याचा पराभव केला हे आहेच, पण भाजपकडे स्थानिक नेतृत्व आहे का? आहे ना, सुकांत मुजुमदार वगैरे आहेत तसे. बरं. पण पॉवरफुल असे कोणी नाही आहेत. पण लोक आता जर कंटाळ्यामुळे ते थोडंसं एवढ्या 16,000 लोकांच्या नोकऱ्या गेल्या. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला पैसे द्यावे लागतात. घरचं तुम्हाला रिपेअरिंग करायचं असेल तरी पैसे द्यायला लागतात. ओके. करप्शन हा मोठा मुद्दा आहे. हा ओके मोठा मुद्दा आहे. बरं. कारण तिथं सगळीकडेच करप्शन आहे. रेशनच्या दुकानातून करप्शन झालं आहे. त्याच्यानंतर ते इथून गाई वगैरे बांगलादेशला पाठवतात, तो एक मुद्दा आहे.
सगळे म्हणजे करप्शनच मेन हो हो. करप्शन. काय मत आहे काका तुमचं? काय होईल? जस्ट वेट अँड वॉट पॉलिसी, बर दॅट्स ऑल. का मी तुम्हाला बोलायचं नाही की काय? हे धरा जरा तुमच्या हातामध्ये. मी असं म्हणालो की आत्ता सध्या संधी कुणाला आहे या निवडणुकीमध्ये? कुणाला संधी दिसते की अजून पुन्हा ममता दिदी? मला तर वाटतं आता नाव BJP इज इन अ लिडिंग गुड पोझिशन बर, भाजप पुढं आहे माहिती आपण. फ्रॉम द गव्हर्नमेंट. ओके, आपण ह्या इथून नाही पण इथे समोर त्यांचं तो मोठा हॉल आहे, त्या ठिकाणीच तृणमूल काँग्रेसची स्थापनेची मुहूर्तमेढ रोवली गेली असं आपण म्हणू शकतो. त्यांनी 20 AC दिलेत आम्हाला. काय सांगता? हां. ममता दिदीने तुम्हाला 20 ममता दीदींनी नाही, ते त्यांच्या MP लाच असतं ना ते, म्हणजे त्यांच्या पार्टीने. राईट. तर 2-3 एक तरुण मुलांचे आवाज घेतो मी. त्या एन्व्हायरमेंटचं तुम्ही काम करता, काय दिसतं सरकार म्हणून किती कशा पद्धतीने परफॉर्म करत आहे? आता परफॉर्म कसं करतंय आत्ताचं सरकार? आत्ताचं सरकार कसं परफॉर्म करतंय त्यापेक्षा आता थोडं बदलावाची गरज आहे आपल्याला. बरं. कारण झाले आता चांगले 5 आणि 5 म्हणजे 10 वर्ष झाली, 15 वर्ष 15 वर्ष झाली ना. झालं सरकार. मग आता वी शुड गिव्ह चान्स टू एव्हरीवन. तर आता बघू आता काय होईल, पलटानो दरकार. बोला. मला असं वाटतं की ह्या टाईममध्ये 30 येणार. तसला BJPकडे तो चेहरा नाही आहे. हां, मी मगाशी मुद्दा म्हणालो त्यांना की चेहरा नाही हां, म्हणजे तो तिला कॉम्पिटिटर नाही आहे तिला टक्कर द्यायला. तेच मला वाटतं. पण काय म्हणजे ममता दिदीचे पॉझिटिव्ह काय दिसतात आणि निगेटिव्ह काय? ती लोकांना सांभाळून तिला ठेवते, ते तिला येतं चांगल्यापैकी. लोकांना बांधून आहे. बांधून ठेवायचं तिला चांगल्यापैकी येतं आणि कामसुद्धा करते तसं. आता इथं IT हबसुद्धा पुष्कळ डेव्हलप होत आहे आधीपासून. आता TCS नवीन इथं येणार आहे, त्यांनी जागा घेतलेली आहे. तर इट्स डेव्हलपिंग स्लोली. ओके, आणि निगेटिव्ह काय दिसतात? नेगेटिव्ह अजूनही पुष्कळ काम करायला बाकी आहे. म्हणजे कम्युनिटीमध्ये हे म्हणजे रोड्स, सेफ्टी आणि पुष्कळ काय काय काम बाकी आहे अजून. ओके, SIRचा मुद्दा खरोखर तेवढा आहे चर्चेत? ते मला एक्झॅक्टली माहीत नाही. बोला. मला मराठी लाईक बोलण्यामध्ये प्रॉब्लेम येते. का हो, जेवढं जमेल तेवढं बोला. नाही, जेवढं येईल तेवढं सांगा. मराठी हिंदी मिक्स करूया. श्योर. हां. सो येस, मेरा फर्स्ट टाइम है to vote in the state elections. Okay, great. So it's a great thing for me. And yes, I feel both the parties, like even say BJP or TMC, they have done great work and at maybe central level or the state level. But yes, people of my age especially, they look for more. And I और feel वो क्या चाहते हैं? सर चाहते बेसिकली एम्प्लॉयमेंट है, जॉब सिक्योरिटी है एंड डेवलपमेंट And है. who is going to provide them? The current incumbent government or? सर प्रोवाइड अपॉर्चुनिटीज़ कोई भी कर सकता है सर. TMC भी कर सकते हैं, ममता दीदी भी अपॉर्चुनिटीज क्रिएट कर सकते हैं. Is there any negative wave against incumbent government or not? द करंट गवर्नमेंट सर आई फील ऑब्वियसली जो टाटा नैनो का जो इशू हुआ था हाँ, वही. वो एक मेन इशू है. एंड इवन बहुत सारे जो स्कैम्स जानने में आए थे, रोज़ वैली स्कैम एंड बहुत सारे स्कैम्स. सो उसके लिए ऑब्वियसली कुछ ड्रॉबैक्स है. Fine. बट येस, एट अ वेरी ग्राउंड लेवल द TMC पार्टी हैव डन फॉर many people. Okay. And yes, obviously we need a change and thank you. ओके. तर हे असं सभागृह आहे की जिथून तृणमूलची मुहूर्तमेढ रोवली गेली, म्हणून आपण त्या सगळ्या मंडळींची 2च शेवटची मतं मी घेणार आहे. काय वाटतं तुम्हाला आता? हो आहे की दे हॅज टू बी अ चेंज. हां, चेंज तर पाहिजे. चेंज कारण पाहिजे. आता स्टॅग्नेट आलाय हो. आणि शी हॅज वी नीड मोर पॉवर. ओके. आता आणि security. तिकडनं मला सूचना आली आहे, मी जरा तुमची सगळ्यात शेवटी मतं घेणार होतो. नाही, तिकडे पण येणार हो तो, पण आता आधी तुम्ही आता मला सांगा. बायकांचा प्रेझेन्स आहे इथे, त्यामुळे नाही, पण सरकारमध्ये पण प्रेझेन्स खूप आहे. त्या स्वतःच मुख्यमंत्री आहेत, महिलांचा त्यांना खूप पाठिंबा असतो असं म्हणतात, ते खरं आहे का?
त्या सगळ्या स्कीम्स ज्या फेक स्कीम्स काढतात ना हां Fake schemes. कन्याश्री अमुक तमुक त्यांनी मला असं वाटतं अशा सगळ्या स्कीम्सनी ना माणसाला काम करायची वृत्ती जी असते ना पण तिकडे आपल्याकडे ती पण सगळी- लाडकी बहीण आलेली आहे. असू दे मग ती काही बरोबर नाही ना पण इथे जास्ती आहे हे सगळं आणि हा तर टोटली मी तर म्हणते की हे जे आहे ना हे आयडियोलॉजिकल वॉरफेअर आहे म्हणजे ही जी बाई बसलेली आहे त्या आसनावर तिला हिंदू म्हणजे अतिशय तिला असं वाटतं की हे काहीच नाही आहे हम्म. टोटली अँटी हिंदू आहे ती. हो. अगदी असं माझं तुमचं personal पर्सनल मत आहे. मत आहे एवढं फक्त आम्ही हे केलं आहे की सुरुवातीला ती जेव्हा आली तेव्हा वी वर रिअली हॅपी ओके. की तुमचं कधी बोलणं झालं त्यांच्याशी एखाद दुसरा शब्द? पुष्कळदा बोलणं झालं आहे माझं पर्सनल लेवलवर थोडी ओळख पण आहे ग्रेट. पण ती आली तेव्हा खरंच वी वर रिअली हॅपी कारण आम्ही पण CPMला खूप कंटाळलो होतो त्यावेळेला आणि ती त्यावेळेला खूप ग्राउंडेड होती आणि तिची आयडिओलॉजी पण आम्हाला आवडली होती वगैरे पण जसं सुभाष मंत्री यांनी सांगितलं की पॉवर करप्ट्स तसंच काही झालं आणि डिटेरिओरेशन तर आहेच मॅसिव्ह डिटेरिओरेशन आहे अभिषेक बॅनर्जी हां आणि जेव्हा ती अभिषेक बॅनर्जीचा विषय काढलाय मी येणारच तुमच्याकडे. अभिषेक बॅनर्जी म्हणजे आम्हाला वाटतं असं की जोपर्यंत अभिषेक बॅनर्जी वॉज नॉट ऑन द सीन तोपर्यंत ममता बॅनर्जी तरी रूटेड ग्राउंडेड म्हणजे लोकांच्यासाठी काय काय कामं करायची हे सगळं होतं तोपर्यंत सगळं ठीक होतं पण वान्स अभिषेकनी स्वतःचं आणलं ना प्रेझन्स इन द त्याच्यानंतर पार्टी मग? त्याच्यानंतर मग जसं सुभाषदादा म्हणाला पॉवर करप्ट्स सो तिच्या बाबतीत तर पॉवर करप्ट्स ॲब्सल्युटली असं झालं तुम्ही ते योजनांचं आणि वैयक्तिक हळूहळू कसं त्यांचं हे कमी झालं ते सांगत होतं. हां म्हणजे तेच आता ह्यांनी सांगितलं तसंच अभिषेक बॅनर्जी म्हणजे ती जराशी ओव्हर ॲम्बिशियस झाली असं आम्हाला वाटलं की कारण तिला तिचा भाचा आणायचा होता पुढे तिला तिचा वारसा त्याला लेगसी म्हणू शकतो अभिषेक बॅनर्जी इज अ लेगसी तर त्याच्याकडे तिला पॉवर द्यायची होती आणि तुम्ही काही म्हणा हे माझं पर्सनल मत म्हणा किंवा जनरल मत म्हणा अभिषेक बॅनर्जी हा गुंडा आहे ती गेली अनेक वर्ष म्हणजे आता मला वाटतं किती 70-80 वर्षापासून सगळी मंडळी आपली मराठी इथं राहतात बरोबर ना. एवढ्या सगळ्या मराठी मंडळींचा प्रातिनिधिक आवाज म्हणून ह्या मंडळींशी मी बोलतोय. हो ज्येष्ठ सभासद आहेत. बदलाव पाहिजे हां. अत्यंत उन्मत्त झाल्यासारखं हो सध्या बरं. बरोबर TMCचे नाही ते. प्रत्येक कार्यकर्तेच उन्मत झालेत की एव्हरीवन ते सांगितलं ना पॉवर करप्ट्स द पर्सन अँड ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट्स द पर्सन ॲब्सोल्युटली. तसं झालं पण मग बदलावसाठी पर्याय काय? आपल्याच हातात आहे आपण मत कोणाला द्यायचं आणि कोणाला जिंकवून आणायचं तर भाजप जिंकेल असं वाटतं? मला माहीत नाही मी डॉक्टर आहे भाजपचा पेशंट आला तरी मी बघते कम्युनिस्ट आला तरी बघते तेव्हा मला पॉलिटिक्सविषयी नका विचार ठीक. हां हां पॉलिटिक्स वगैरे मलाही माहिती नाही कारण की मी पण टीचर आहे. बरं. तो माझ्यासमोर जर एक हिंदू मुलगा आला काय मुसलमान आला काय सगळे मी सारखेच त्यांना काही वेगळं नाही शिकवणार तेच शिकवणार आणि इतके वर्ष म्हणजे 33 पण वर्ष गेली 10-15 वर्ष जे सरकार आहे तुम्ही आता डॉक्टर आहेत तुम्ही टीचर आहेत कसं परफॉर्म करतं सरकार? हे पहा इथे मराठी माणसाला तरी असा पर्सनली काही त्रास नाही. ओके. आणि त्या दरवर्षी येतात हां त्या किती पण श्रद्धेने मात्र आरती वगैरे खूप छान करतात त्या इथेच एवढं- याच हो, हॉलमध्ये? याच हॉलमध्ये इथेच. हो हां. त्याच्यामुळे पण तुम्ही असं कधी सांगायला पाहिजे त्यांना जरा नीट करा कारभार अजून म्हणून. नाही असं हे नाही ना तिने पण बऱ्याचशा परिस्थितीतून जाऊन ती वर आलेली आहे ना त्याच्यामुळे तिच्या ॲज अ स्त्री मी तिच्या अगेन्स्ट जा ठीक. चला मला इथे थांबायचं आहे कारण ह्या चर्चेची जी आपली वेळ होती त्या मर्यादेतच आपण बोललो पण ह्या सगळ्या मराठी मंडळीकडनं आणखीन एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती मला त्यांचं मत जाणून घ्यायचं आहे
आणि ते मत मला वाटतं की महाराष्ट्रासाठी अतीव गरजेचं आहे सद्यस्थितीमध्ये. सो हा तो हॉल आहे ज्या ठिकाणी गणेश मूर्ती असते आणि ममता बॅनर्जी इथे येऊन न चुकता पहिल्याच दिवशी ना जनरली पहिल्या दिवशी येऊन पूजा अर्चा आणि श्रद्धेनं इथे येतात आणि त्यांच्या दृष्टीनं त्यांच्यासाठीची ही जागा शुभ जागा असावी बहुधा. थांबूया आपण इथे.